उठायचं पण नाव नाही घेत आहे गांडू. अजून एक टपरी मारू याला आपण. उठ ना. हा बघा मजा. आणि इकडे बघूया पेट्रोल आहे. हाँ सो ओके ऑल राइट, वेलकम बैक टू द गाइस लाइफस्टाइल पावर हाउस में. सो गाइस फाइनली जो है अभी हम लोग शिरडी से निकल चुके हैं. तर तुम्ही बघू शकता आता थोडीफार इकडे ट्रॅफिक थोडी म्हणजे एकदम नॉर्मल ट्रॅफिक आहे, एवढी काय ट्रॅफिक आहे नाही. तर आता आम्ही निघालो आहे शिर्डीवरून. साईबाबाचं दर्शन झालं गाईस, पण आम्हाला आहे ना लाईनीमध्ये खूप उभं राहायला लागलेलं. खूप टाईम आम्ही लाईनीमध्ये उभं होतो. तेव्हा जे जाऊन आम्ही बाबांचं दर्शन घेतलं. आणि शिर्डीची वाईब बघा, आज रामनवमी आहे आणि किती गर्दी आहे ते बघा शिर्डीमध्ये. तर दर्शन झालं. यायचा प्रवास चांगला झालेला. आता जायचा प्रवास पण आमचा चांगला होऊ दे, बस एकच हे आहे. बाकी बरं वाटलं. आणि इकडे तुम्ही बघू शकता साईबाबांची शिर्डी नगर. इकडे साईबाबांचा हा स्टॅच्यू एकदम भारी वाटतो. तर आता आपण इकडचं जे आहे हळूहळू क्रॉस करून निघून जाऊ. आता प्रवास आहे आपला 220 किलोमीटर. हा इकडून आपल्याला 220 किलोमीटर घरापर्यंत आपल्या. तर आता वाजलेले आहे 8:30. आता बघू आपण कधी पोचू. पण वाईब बघा यार शिर्डीची. आणि मी मध्येच म्हणजे मी फुल व्हिडिओ नाही काढत, कारण आहे ना धूळ एवढी उडते ना, तर कसं आणि थोडं स्पीडला पण चालवतो म्हणून थोडी मला भीती वाटते. ठीक आहे, म्हणजे ॲक्च्युली रोड आहे ना एकदम घाण आहेत. पडलो ना तर वाट लागेल. आणि कॅमेरा म्हणजे इकडे धूळ बिळे तर जास्त आहे, तर मीडिया माईकमध्ये माहिती आहे जास्त धूळ गेली ना मग तो खराब होतो. आणि आपल्याकडे एवढे पैसे नाहीत की आपण रेग्युलर कंटिन्यू घेऊ शकतो. सर्वात काका भाई इकडे बघा पेट्रोल पंप भेटत आहेत, पण पेट्रोल पंपवर लाईन खूप आहे. काल रात्री तर आम्हाला नाही भेटलेला, पण आता भेटत आहेत. बट लाईन आहे. तर बघूया लाईनीला कव्हरअप करून. आणि इकडे ट्रॅफिक पण खूप जमा झाले. बापरे, हे बघा पेट्रोल पंपवर फुल गर्दी आहे, भरभराट. काय ना आपण निघूया फटाफट. तर काही आता आपण जो टर्न घेणार तो डायरेक्ट मुंबईसाठी. भाई हा काय एवढा का आउटलाईन मारतोय. जागा दिली आहे बघा, फुल एन्जॉय. शिर्डीमध्ये राडा बघा फक्त पालखीचा कडक. गाणे पण एकदम कडक आहे. आणि आपले मित्र लोक कुठे गेले, हात टर्न मारणार ते लोक. तर मग आपण पण हात टर्न मारू. तर काय फायनली आपण जे आहे ग्लव्ह बिप चेंज केले बघा, बघू शकतात. काय दिसणारच नाही एवढा काळोख आहे ना गाईज. एकतर ह्या रोडवर लाईट पण नाही, प्लस रोडची कंडिशन पण थोडी बेकार आहे. हे आपली एक गाडी इकडे आणि आपण इकडे. तर शिर्डीवरून आपण निघालो आहे. बट गाईज इकडे शिर्डीमध्ये पूर्ण एवढा प्रॉब्लेम झाला आहे पेट्रोल पंपचा ना. हे बघा पेट्रोल पंप बंद आहे ॲक्च्युली. हे बघा वसई विरारमध्ये तर सर्व चालू आहेत, बट शिर्डीमध्ये पेट्रोल पंप खूप बंद आहेत. नाही भेटत आहे पेट्रोल. आता 1 लिटर आम्ही याच्यामध्ये पेट्रोल तर टाकलं आहे, बट आम्हाला स्वतःला नाही माहिती की गाडी इकडून ते केवढं जाईल. तर चला बघू आता केवढी जाते ते. बंद. हा बघा दुसरा पेट्रोल पंप. भाई सर्व पेट्रोल पंपच बंद आहे. काय बोलू ना. बस आमच्या दोन्ही गाड्या सुखरूप घरपर्यंत पोचल्या पाहिजे, अजून काय नाही. तर काय आता आम्ही फायनली जे आहे पूर्ण क्रॉस केलं आहे शिर्डीचा रोड. आता एक हायवेवर आलो आहे. तर थोडी लाईट होती म्हणून मी कॅमेरा चालू केला, परत ते झालं आहे लाईटच नाही गाईज. गाडीच्या लाईटवर आम्हाला चालायला लागतं आहे. स्पीडमध्ये तर आहे आम्ही थोडे, एवढे पण नाही. आता इकडे माझं दिसणार नाही कारण माझा मीटर खराब झाला, तर मी इकडे ब्लॅक लावून माझं नाव लिहून टाकलं आहे. बट आहे
हे बघा इकडे एक तर हे तर काय हे किती रिस्की आहे बघा. हे बघा यांची गाडी आहे, यांच्या गाडीला रिफ्लेक्टर तर लावला पण पाठची लाईट चालू नाही. आणि या रस्त्यावर आहे बघा ही गाडी चालली इकडून, अशी दिसत पण नाही गाडी माहिती आहे का जोपर्यंत लाईट नाही पडत. आणि ॲक्टिवाच्या कशा लाईट थोडा स्लो असतात तर तशा गाड्या दिसत नाही काही. ॲक्सिडेंट होण्याचा खूप चान्स असतं जर मागची लाईट चालू नसेल तर. माझी स्वतःची नाही पण मी पार्किंग लाईट चालू करून चालतोय. तर काय आता आम्ही फायनली जे आहे टोल नाक्यावर पोचलोय. तुम्ही बघू शकता समोर नवीन टोल नाका अजून चालू नाही झाला आहे, चालू होणार आहे. ठीक आहे, हा बघा हा टोल नाका अजून चालू नाही झाला आहे, चालू होईल लवकरच. तर तिकडूनच आता आम्ही गाडी नेऊ साईडने. काही काय अरे यार चालू झाला टोल नाका, बापरे. म्हणजे वन साईडनीच आहे, टू साईडनी नाही. हे बघा बाईकवाल्यांसाठी पण जागा दिली आहे की बाहेर डायरेक्ट मधून जावा. ऑटो रिक्षा पण जाऊ शकते, मोटरसायकल जाऊ शकते. फोर व्हीलरवाल्याकडून तर टोल घेणारच ना राव, बस काय. आणि पुढचा रोड, हा रोड एवढा सेक्सी आहे ना काही. आता आम्ही नॅशनल हायवे, हा पूर्ण नॅशनल हायवे. तर काही बघा आता हा रस्ता येणार आहे का बघा, हा रोड बघा एवढा स्मूथ रस्ता, एवढा स्मूथ आहे ना काही बघा, एकदम प्लेन रस्ता. या रस्त्यावर जर आपल्याला व्हिडिओ शूट करायचा असेल ना कडक होतील, बट एवढंच आहे की आपण थांबवू नाही शकत. चालू गाडीनेच आपण व्हिडिओ शूट करू शकतो. पण आता आपली पब्लिक थांबणार नाही काय, आपण निघालोय. बाकी रस्ता एवढा सेक्सी ना काय, बघू शकता तुम्ही. मस्त एकदम मस्त सेक्सी सेक्सो, एक नंबर रस्ता आहे. गाडी आहे बघा फुल एक्सी आहे बघा, फुल एक्सी आहे. एक्सी बघा फुल. हा बघा कितना है, कम है 20 है 20. तर आता आपण फटाफट हवा भरतोय आपल्या दोन्ही गाड्यांमध्ये. मग आपण निघू आता पुढे. काय शॉट काय नाही, हा जुगाड़ एक नंबर है. ये हुआ क्या पूरा, कम था 10 कम था. भाईकडे पूर्ण जुगाड़ असतोय भाई. तर गाईस तुम्हाला एवढं काही दिसणार नाही कारण हा जो आहे तो कसारा घाट. इकडे एवढे वळण आहेत ना, खूप जास्त वळण आहे. आणि ॲक्च्युली मी आता कॅमेरा लावत नव्हतो इकडे, बट इकडे चोरी मारीचा सीन खूप होतो. रिसेंटली एका यूट्यूबरसोबत झालेला आहे. तर थोडं सेफ्टी पर्पजसाठी जो आहे आम्ही लोकांनी आता इकडे कॅमेरा अटॅच केला आणि व्हिडिओ चालू ठेवले. तर जी गाडी आमची पुढे ॲक्टिवा चालले तिला पण चालू आहे आणि आमचा पण चालू आहे. तर मध्ये बंद मध्ये चालू असा करायला लागणार आपल्याला, कारण हा तुम्ही बघू शकतात घाट. इकडे काही लोक तुम्हाला दिसतील बघा रात्री, म्हणजे ना लूटपाट खूप होते याच घाटामध्ये. आणि ॲक्सिडेंट आता खूप कमी होतात. जो ओव्हर स्पीडमध्ये असेल ना तर ॲक्सिडेंट नक्की होणार. इकडे मेन्शन केलं आहे की तुमची स्पीड किती लिमिट पाहिजे. तुम्ही कोणती पण गाडी घ्या, फोर व्हीलर हे ते, तर तेवढीच स्पीड लिमिट पाहिजे. हे बघा असे गाड्या उभ्या असतात ना, तर कसा थोडं रिस्की आहे खूप. हे बघा अशा गाड्या उभ्या असतात. मग गेम खूप वाचतो इकडे, काही लूटपाट खूप होतात. हां हां आणि आमचा टायमिंग पण खूप चुकला गाईज, खूप चुकला. ॲक्च्युली दिवसा इकडे एवढं काय टेन्शन नसतं, बट रात्रीच्या वेळेस म्हणजे खूप जास्त टेन्शन आहे. हे बघा इकडे लिहिलं पण आहे सावधान तीव्र उतार. परत अजून पुढे लिहिलेलं होतं की थोडं लुटपाटवाला एरिया हे ते, म्हणजे आहे इकडे थोडा डेंजर आहे. आणि रात्रीच्या वेळेस तर हा खूपच डेंजर आहे. तर तुम्ही पण कधी शिर्डीला आले ना तर म्हणजे हा रस्ता जो तुम्ही पकडणार ना
तर थोडा सावधानीने पकडायला. कारण तर काय जसं की तुम्ही बघू शकतात कसारा घाट जो आहे आम्ही एकदम सेफली क्रॉस केला आहे आणि म्हणजे आरामामध्ये क्रॉस केला आहे. बट ज्या गाड्या उभ्या असतात ना गाईज त्याच गाड्या खूप झोलमाल असतात, तुम्हाला मारून टाकतील. प्लस तुमच्याकडे जे पण आहे ना फोन बिन काय पण जे पण असेल ना बाहेर लुटतात भारी. तर फायनली आता आम्ही कसारा घाट जो आहे त्याला संपवला आहे. सुखरूप प्रवास आम्हाला नाही तर त्यासाठी आम्ही सुखरूप जातोय. गाईस तो ट्रकवाला बघा किती माझा शिव्या नाही द्यायला पाहिजे बट द्यायला लागत आहेत. किती हरामखोर आहे तो. गाडी बघा कशी चालवतोय. एकतर आता एक कसारा घाट तर आम्ही क्रॉस केला, हा दुसरा घाट आहे ठीक आहे. इकडे गाडी स्लो चालवायला बोलले, बोर्ड लावलेत अपघात प्रवास हे अपघातकालीन क्षेत्र आहे. तो बघा तो ट्रकवाला गेला, हिरवी लाईट लावून जातोय. जाम बेकार गाडी चालवतोय, खूप म्हणजे खूप बेकार. दाखवत होतो ना तो बघा हाच आहे तो. ओव्हरटेक बघा कसा करतोय, मोठ्या मोठ्या गाड्यांना पण ओव्हरटेक करतोय बघा कसा. आता त्याची मजा बघा फक्त तुम्ही, ओव्हरटेकिंग बघा त्याची. हा भाई एवढा बेकार चालवतोय ना ॲक्च्युली. याला बघा बाबा चाल, हा बघा हा बघा हा बघा मजा बघायची आहे बघा. हा बघा टर्न बघा आता याचा, हा बघा बॅरिकेड लावलेत, कशी गाडी काढतोय भाई. पागल झालाय की काय झालंय. भेंडी बघा ना काही पण म्हणजे थोडी पण पद्धत नाही याला चालवायची. ही आहे मुंबई. तर आता आम्ही गाडी तर जाम भारी चालवले गाईज. आता इकडे बोर्ड बघा काय माहिती तुम्हाला दिसणार की नाही. मुंबई 105 किलोमीटर, ठाणे 70. ठाणे इकडून जवळ आहे कारण काही शॉर्टकटवाला एक रस्ता आहे. बट आम्हाला पण 105 किलोमीटर नाही लागणार आहे. आम्हाला आता नाही बोलता 50-60 किलोमीटर लागेल ठीक आहे. कारण जे आहे आम्ही आता इकडून एक वज्रेश्वरीचा टर्न असतो तो घेणार आहे, म्हणून तो टायमिंग थोडा कमी लागणार आहे. आता टायमिंग जाम लागतो काही. हा बघा हा जाम मागे लागलेला की भाई मला राईडला यायचं आहे. ही तर आमची खूप कमी किलोमीटरची राईड होती, नाही तर आम्ही हजार मारतो तेव्हा तर भाई वाट लागते. इम्पॉसिबल राईड आम्ही मारतो म्हणजे मोठ्या कमी टायमाच्या, त्यामध्ये आम्ही रेस्ट खूप कमी करतो आणि राईड मोठ्या मारतो. पण या छोट्या राईडमध्ये हा बघा हा पाठी लागलेला, हा आहे ना पाठी बसला याच्या, तो बोलतो भाई मी येतो. आणि आता बघा गांडू झाला, झोपला बघा दादा. त्याला बांधून एकदम पट्टा. त्याला गाडू उठायला हा बघा उठायचं पण नाव नाही घेत आहे गांडू. अजून एक टपरी मारू याला आपण. उठला हा बघा आता उठला भाई. एवढी झोप आहे त्याला भाई. 250 किलोमीटर मध्ये आहे, जी हालत एवढी खराब झाली. त्याला आमचे किलोमीटर आम्ही जाम लांब घुसवतो काही. 250 किलोमीटर मध्ये याची ही हालत आहे. सीन याचा बेकार आहे गाईज. लिटरली बोलतो आपल्या गाडीमध्ये पेट्रोल थोडा पण नव्हता, थोडा म्हणजे थोडा पण नाही. आणि इकडे बघूया पेट्रोल आहे. हा आता कुठे अरे यार काहीच नाही, थोडा पण नाही, 1 लिटर पण नाही. कधी संपला कधी अजून नाही आला. तिकडे आपलं हे वज्रेश्वरीला रोडवर आहे काय पेट्रोल पंप. भाई वाक पूर्ण वाट लागले, पूर्ण लिटरली. आमच्या गाडीमध्ये पेट्रोल थोडा पण नाही, खूप कमी. आणि एक पेट्रोल पंप होता आणि
तिकडे पण पेट्रोल नाही. आता मला वाटतं की आम्हाला टोचन मारायला लागणार दुसऱ्या गाडीने. बाय नशीब खराब. नहीं है गाड़ी बंद हो गई थी, हम लोग कैसे कैसे आए. बुम बुम. इधर है क्या? वही उधर ही जाना पड़ेगा डायरेक्ट. किधर? वो इधर से हम लोग उधर भाग के आए थे. हाँ वही वाला जो हम लोग आए थे.